Hello guys, welcome to our vlog. हा खूप चुकीचा कोल्हापुरी बोलतो. ते चुकीचं बोलतो की बरोबर बोलतो. सबस्क्राइब. ठीक आहे, चलो गाईज मंदिरात भेटू. गाईज मंदिरात भेटू. असं नाही करायचं. कानाखाली गेलीस का? हॅलो गाईज, वेलकम टू आवर व्लॉग. आणि आमच्या ब्लॉगचा विषय असा आहे की आम्ही चाललो आहे आमच्या गावाला, माझ्या गावाला. आणि खूप टाईमनंतर आम्ही चाललो आहे आणि शुभमच्या फॅमिलीला घेऊन आम्ही चाललो आहे. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे गावी. आणि आलो आहे आता मी, माझे पप्पा आणि माझा दादा गाडीला कॅरियर बसवायला, कारण की सामान जास्त झालं आहे आणि माणसं पण जास्त आहेत. तर मग म्हणून आम्ही गाडीला कॅरियर बसवून घेतो. आणि गाडीत बसले, खूप ऊन आहे बाहेर, तरी पण गरम होते. पण माझं बघा बॅग अजून पॅक करायचे आहेत आम्हाला. आणि संध्याकाळी शुभम तर आम्हाला अर्ध्या रस्त्यातच आम्हाला तो भेटणार आहे. तर बघू आता पुढे काय काय होतं. आपण स्वामींच्या पाया पडून निघतोय आता. गाईज, मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही निघतोय. आम्हाला झालं आहे लेट, कारण की शुभम पण निघाला आहे. म्हणजे आम्ही पण निघालो आहे, शुभम आता निघेल मला वाटतं. तर आम्ही आता चाललो आहे. ऑलमोस्ट आम्ही आता निघतोय. चला बाय बाय, भेटू आपण गाडीत. तू जाणार म्हणून पाऊस चालू झाला का ना? मग काय, मी जाणार म्हणूनच पाऊस चालू झाला. मला गरम नको व्हायला ना. तर मित्रांनो तर आम्ही ओल्ड घेतला होता आताच. कुठे घेतला होता? पेट्रोल पंपवरती ओल्ड घेतला होता आम्ही. CNG टाकला आताच गाडीमध्ये. आम्ही चाललोय कोल्हापूर मध्ये. आता जायलो आम्ही कोल्हापूरला जायलो. आमच्या भाषेची वाट लावा ना. गाडीची प्राइस पण आहे ना. पहिले आम्ही आकडून बसायलो, नंतर मग आम्ही व्यवस्थित बसायलो. कम्फर्टेबल आहे एकदम. कम्फर्टेबल डोळ्यात खूप काय माझ्या लाईट. गाईज, माझे व्ह्यूज इथे डोळ्यात नको. हॉटेलमध्ये तुम्ही चहा पिला ना? Hours later. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला चाललोय आम्ही. आणि आम्ही स्वामींच्या मठात पण जाऊन आलो कोल्हापूरमध्ये. ओके, आमचे पप्पा, दोघांचे पप्पा आणि आम्ही दोघं आणि मम्मी आणि गाईज, आम्ही कायम अशी लोकांना फिरायचा विचार करतो आणि आमच्यामध्ये स्वभाव हड्डी असते. नाही गाईज, याची तुम्ही काय ऐकू नका. आणि गाईज, कोल्हापुरी चप्पल बघा. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. कोणाला पाहिजे असेल तर मी आज मला गुंडच होते. मी आजपासून कोल्हापुरी भाषेत बोलणार आहे या सगळ्या ब्लॉगमध्ये. आता जोपर्यंत कोल्हापूरवरून घरी जात नाही तोपर्यंत हा माणूस कोल्हापूरमध्ये बोलणार आहे माझ्याशी. आणि मी पण त्याच्याशी कोल्हापूरमध्ये बोलणार आहे. कोल्हापूरमध्ये बोलणार. हां, जोपर्यंत आम्ही मुंबईला जात नाही तोपर्यंत. आणि हा खूप चुकीचा कोल्हापुरी बोलतो. ते चुकीचं बोलतो की बरोबर बोलतो? नो प्रॉब्लेम. कोल्हापुरी मुलीला चॅलेंज केलंय. त्यालाही नो, त्याला फक्त नवं आणि एवढंच येते. दुसरं काय याला काय पुढे काय करायला. आणि इतकंच येते याला, काय करायलाच नव्हता.
मीच मेनच त्याला नॉर्मल, ते पण काय नीट बोलत नाही पूर्ण. ऊन यायला लागले. ऊन काय? ऊन यायला लागले. ऊन यायला लागले ना बोलायचं. ऊन लागायला लागले. ऊन लागायला लागले. काहीच नाही आला. ह्याचं करेक्शन मी करेन जिथे हा चुकेल. गाईस मला आवडेल. मला मी चुकलेलं मला कोणी शिकवलं तर मला नक्कीच आवडेल. आणि गाईस कारण की ह्याचे सगळ्या गोष्टीमधले करेक्शन मीच करते ना. हो गाईस. कारण की हा काय मी हिचं आयुष्य सुधारलं गाईस. गाईस तुम्हाला काय वाटतं ह्याने माझं आयुष्य सुधारलं का मी याचं आयुष्य? मी हिचं आयुष्य सुधारलं गाईस. नो गाईस. गाईस आम्ही आता ऑन द वे आहे, पण आम्ही कधी पोचू? किती लांब आहे यार? काहीच समजत नाही किती लांब आहे. लवकरच येईल. चालत अर्धा रस्ता पोचलाय. नशीब चप्पल काढून नाही आलो, कारण की जाम ऊन आहे. माझं ऐकलं पाय गाईस तिने भाजतील. माझं. ती बोलत होती चप्पल काढून लावूया म्हणून, पण मी बोललो की नको लावूया. मंदिरात आता गर्दी नाही पाहिजे यार, नाहीतर खूप वेळ उभं पण राहायला गर्दी लागणार. असतात गाईस. व्यवस्थित दर्शन या झालं आपण पाहिजे. बस कोल्हापुरी इतकं भाषेत माझं बोलायचं तुम्हाला. मोटीव आहे की मला लवकरात लवकर कोल्हापुरी भाषेत बोलायचं. गाईज आम्ही पोहोचलोय मंदिरात आणि फायनली थोड्या वेळात आमचं दर्शन होईल. अजून आम्ही थांबलोय, वेट करतो. तर बघा नवीन नवरा नवरी सगळे आलेले आहेत इथे पाया पडायला. आणि ही गाईज आम्ही पण नवरा नवरी म्हणून लवकर येऊ. चला गाईज बाय बाय. काय झालं बाबू तुझं? काय नाही झालं की फोटो थांब जरा. तिथे उभं राहू का मंदिराच्या इथे? गाईज फायनली आमचं दर्शन Finally आमचं दर्शन झालेलं आहे, झालंय. guys. आणि VIP guys. थांब ना. आणि आम्ही निघालोय आता जेवायला, कारण की खूप मला भूक लागली आहे. मला Guys, आता बिर्याणी खाणार. आतमध्ये पण खूप धक्काबुक्की झाली गाईस आहे. आता मी बिर्याणी खाणार. गाईस बिर्याणी बिर्याणी नाही गाईज. मी खाणार गाईस बिर्याणी. इथे गाड्या नाहीच आहेत लावू शकत. तर आमची आई बांगड्या विकते आज. कशी दिली आई बांगडी? नीट ये काम तो तुमको ही करना पड़ेगा. खसखस. तर गाईस सृष्टी पडते आहे. सृष्टी इकडे. आम्ही आलो जेवायला. आईला झोप आल्या, आम्ही झोपलो पाहिजे. काही महाराज आपले खाली बस. देवस्थानचा फोटो काढा. जेवण आणि प्रसाद सुद्धा भरपूर मिळतात. मानलं पाहिजे. टाकळी देवस्थानाचं भिकारी आहेत. गाईज गावी खूप जोरात पाऊस पडतो आणि आम्ही या हॉटेलमध्ये आज जेवलोय. खूप छान जेवण होतं. जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला येऊ शकता. खूप चांगलं हॉटेल आहे. मी तुमच्यासाठी थोडी भिजते. आपण किती सांगेल इकडे जायचं तिकडे जायचं. Next day.